नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहे कारण की आधी तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघितले असेल तर सगळे व्हिडिओ हे पोलीस भरतीच्या अपडेटबाबत होते। पण आता मित्रांनो पोलीस भरती संपलेली आहे। आता नवीन पद भरती होणार आहे, ती झेडपी भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती किंवा इतर ज्या जागा निघणार आहे MPSC मार्फत, गट क च्या असो, गट ब च्या असो किंवा इतर कुठलीही भरती असो। तर आता आपला उद्देश एकच सांगायचा आहे, काय तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओ बघायला आले तर काय म्हटलं मी, सावधान, झेडपी भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक आम्ही सगळं शिकवतो। बब्या आम्ही सगळं शिकवतो, पोट्ट्या आम्ही सगळं शिकवतो। आता असे डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळेल। यूट्यूबवर व्हिडिओ पण बघाल, तुम्ही पण खूप मोटिवेट व्हाल आणि क्लासेस लावाल। तर माझं एकच म्हणणं आहे, जी पोलीस भरती होती ठीक आहे, तुम्ही मोटिवेट झाले। आता तुम्ही माहीत असेल तुम्हाला पोलीस भरतीचे बॅच चालवली, हॉस्टेल चालवलं, पण किती सिलेक्ट झाले? आता परभणी जिल्ह्यातून किती जण सिलेक्ट झाले? आता एवढा जर क्लास नावाजलेला होता तर सगळेच्या सगळे 50% मुलं परभणीतून लागायला पाहिजे होते, पण तसं झालं का? नाही झालं। तर मित्रांनो माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही किती हे यूट्यूब इन्फ्लुएन्सर आहे, एकदम मोटिवेट करतात तुम्हाला, तुमच्या मनात जे गोष्टी आहेत त्या मनातल्या गोष्टी बाहेर काढून तुम्हाला दाखवतात। तुम्हाला वाटते वा वा क्या बात आहे, काय सांगत आहे, काय मोठमोठ्या गोष्टी करत आहे, आपल्या मनातलं बोलत आहे। कॉमेडी होते, सगळं होते, बब्या पोट्ट्या सगळं बोलून तुमची एकदम करमणूक चांगली होते। पण मित्रांनो करमणूक करून कुठं काही सरकारी नोकरी मिळत नसते। आता जेवढे काही एवढे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट आहे, आता पोलीस भरतीत 18,000च्या वर सिलेक्ट होणारे कॅन्डिडेट आहे, त्यामध्ये SRPF बाकी आहे फक्त, बाकी सगळे आता पोलीस भरतीमध्ये लागल्यासारखेच आहेत। तर त्यांनी यांचे क्लास केले का? आता इथं आपण फक्त 2च क्लासेसवाल्यांची गोष्ट करत नाही, तर आपल्या महाराष्ट्रात आता क्लासेसचं फॅड एवढं सुरू आहे, ऑनलाईन यूट्यूबवर शिकवणं, पेड क्लासेस घेणं असेल। यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असेल तर 100पैकी 100 मार्क कसे मिळेल याची गॅरंटी मी घेतो ना, तू आमचे क्लास लाव फक्त, असं म्हटलं सर। आणि कित्येक जणांनी क्लास पण लावले असेल। तर मित्रांनो आता ठीक आहे, पोलीस भरतीबाबत त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन तर चांगले करतात, पण कुठल्याही क्लासमधून तुम्ही क्लास लावून जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर हा भ्रम डोक्यातून काढून टाका, कारण की कुठलाही क्लास करून तुम्ही सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला स्वतः मेहनत घ्यावी लागेल। तुम्ही गायडन्ससाठी यूट्यूबवर व्हिडिओ बघू शकता, गायडन्ससाठी, किंवा परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे, परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, ही सगळी माहिती तुम्ही यूट्यूबवरून घेऊ शकता। पण यूट्यूबवर क्लास लावून तुमचं जर सरकारी नोकर होण्याचं स्वप्न तर तुम्ही बघत असाल तर ते स्वप्न पूर्ण होणार नाही। त्यामुळे माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की आता झेडपी भरती आहे, वनरक्षक आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, किंवा इतर जे अन्नपुरवठा विभागाच्या जागा निघणार आहे, कृषी संवर्धनच्या जागा निघणार आहे, इतर जे जागा निघेल, आरोग्य भरती, तर त्या भरतीत जर तुम्ही क्लास लावून, आता हे 2 इन्फ्लुएन्सर आहे, यूट्यूबर, टीचर आहे, चांगले शिकवतात म्हटल्यापेक्षा चांगला टाईमपास करतात, कारण की त्यांची भाषा तुम्हाला माहीत आहे, शिव्या काय, पोट्ट्या काय, बब्या काय, हे तर तुम्ही ऐकूनच आहे। तुमची करमणूक एकदम चांगल्या प्रकारे होईल। तुम्ही कॉमेडी शो बघितल्यापेक्षा यांची व्हिडिओ बघितले ना तर तुमची कॉमेडी एक नंबर होईल। पण मित्रांनो जर जे तुमचं स्वप्न आहे सरकारी नोकर होण्याचं किंवा कुठल्याही पोस्ट मिळवण्याचं, तर आता जेवढे काही पोलीस झालेले आहेत तर हे सगळे काय पोलीस या मास्तरनी केलेले आहे का? बब्या माझा एक तू पोलीस होशील, मी सांगतो तू पोलीस होशील। तर एवढ्या जणांनी क्लास लावले, ते सगळे क्लास लावून पोलीस झाले का? नाही। ज्यांनी खरं मेहनत घेतली, फिजिकलमध्ये घाम गाळला, 2-2 तास प्रॅक्टिस केली रोज, लेखीसाठी एकदम जोरदार प्रकारे तयारी केली, किंवा आधीपासून तयारी होती, फक्त या क्लासमुळे तयारी नाही तर आधीपासून 2-3 वर्षाचा अनुभव, 2-3 भरतीचा अनुभव घेऊन आता पोलीस झाले। आता काही नशिबानं पण झाले असेल। आता यावर्षी कसं झालं, एका ठिकाणी एक फॉर्म भरायचा होता, तर जिथं कमी जागा होत्या तर तिथं काही जणांचं नशिबानं झालं, नशिबानंच म्हणता येईल। कारण आता समजा अमरावतीला जागा कमी होत्या तर तिथचा कट ऑफ खूप कमी गेला। जे प्रॉपर अमरावतीत राहून अभ्यास करणारे, फिजिकल देणारे होते, तर त्यांना वाटलं यावेळेस शेवटचा चान्स आहे, जागा कमी आहे, आपण रिस्क नाही घ्यायला, तर जिथं जास्त जागा आहे तिथं फॉर्म भरला आणि स्वतः अमरावतीचा कट ऑफ हा खूप कमी गेला। बाकीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून जेवढे विद्यार्थी येतात तर ते सगळे अमरावतीला राहून अभ्यास करतात, पण अमरावतीत राहून अभ्यास करणाऱ्यांचं झालेलं नाही। मित्रांनो पोलीस भरती ठीक आहे, पोलीस भरती तुम्ही 6 महिने अभ्यास करून, प्रॉपर अभ्यास करून पोलीस भरती तुम्ही 70 ते 75 मार्क्स मिळू शकतात। 70-75च्या वर मार्क्स मिळवायला खूप मेहनत लागते आणि त्याला अनुभव घेतल्याशिवाय, पोलीस भरतीचा अनुभव घेतल्याशिवाय तुमचे मार्क्स काही वाढू शकत नाही। कारण ऑफलाईन पेपर होत असते, ऑफलाईनमध्ये चांगल्या प्रकारे जी जुने पेपर जर तुम्ही बघितले तर त्या पेपरचा अभ्यास केला तर तुमचे मार्क्स हे 70च्या वर कसे पण जाऊ शकतात।
आता जेवढे काही महाराष्ट्रात पदभरती होणार आहे तर ती पदभरती TCS आणि IBPS मार्फत होणार आहे. आणि आता आपल्या कुठल्याही मास्तरला बघा, तुम्ही यूट्यूबवर कुठलाही मास्तर पकडा तर त्या कुठल्याही मास्तरले TCS आणि IBPSचा अनुभव नाही. मी लिहून देतो, अनुभव नाही त्यांना. कारण की आधी जेवढी भरती झाली होती, आता आधीचे काही तलाठी झालेले आहेत लोक, तर त्यांनी पण यूट्यूब सुरू केलं, त्यांनी पण क्लासेस सुरू केले. जे आधी तलाठी झाले आहेत 2016मध्ये 2019मध्ये तलाठी झाले आहेत. तर मित्रांनो, ती जी तलाठी पदभरती झाली ती तर ती जिल्हा निवड मंडळातर्फे पदभरती झाली होती. त्यांचा सिलेबस वेगळा होता, त्यांची प्रश्नाची पातळी वेगळी होती, त्याची काठिण्य पातळी वेगळी होती. तर जुने जर पेपर तुम्ही अभ्यास केले तर त्यानुसार जर तुम्ही ही पदभरती झाली असती जिल्हा निवड मंडळामार्फत, तर तुम्ही या पदभरतीमध्ये या क्लासेसमार्फत तुमचा काही ना काही फायदा झाला असता. पण मित्रांनो, आता या क्लासेसचा कुठलाही फायदा होणार नाही. कारण की तलाठी भरती TCS मार्फत होणार आहे आणि TCSचा अनुभव हा महाराष्ट्रातील कुठल्याही टीचर्सना नाही. त्यामुळे तुम्ही TCSच्या नावाने जर तुम्हाला चिवत्या बनवत असेल काही मास्तर लोक, TCS IBPS TCS मार्फत कसा पेपर काढीत याचं पुस्तक काढलं आम्ही, TCS मार्फत IBPS कसा पेपर काढील त्याचं पुस्तक काढलं, हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा. तर असं करून सगळा तुमचा टाईमपास होणार आहे. TCS आणि IBPSचा जो पेपर देईल ना, जो स्वतः ज्याला पेपर दिल्याचा अनुभव आहे, IBPS कसा पेपर काढते, TCS कसा पेपर काढते, तो तरी काही ना काही टॅकल करून परीक्षा देऊ शकतो. पण जर तुम्ही क्लासेसच्या भरोशावर जर TCS आणि IBPSचा पेपर देत असाल तर तुमच्याकडून या पदभरतीत तुमचं कुठलंही पद सिक्युअर होणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतःला मेहनत घ्यायची आहे. तुम्ही स्वतः TCSचे पेपर पॅटर्न बघा, WRD माडा ज्या मार्फत जे पदभरती झाली होती ना, तर ते पदभरतीचे तुम्ही पूर्वीचे पेपर बघा. त्यासाठी मी तुम्हाला ते पेपर प्रोव्हाइड करतो. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तर त्या टेलिग्रामवरून तुम्ही आपलं त्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं तुम्हाला ते पूर्वीचे TCSने घेतलेले पेपर मिळून जाईल. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की IBPSने आधी कशी पेपर घेतली होती, तर त्याचा पॅटर्न, त्याचे पेपर आमच्याकडे आहे, तर ते सगळे तुम्हाला उल्लू बनवत आहे. कारण की IBPS कधीही आपले पेपर रिलीज करत नाही. त्या मेमरीनुसार पेपर कसा येत असतो, तर तो पेपर बनत असतो. डायरेक्ट IBPS क्वेश्चन पेपर जाहीर करत नाही. त्यामुळे मित्रांनो, जेवढी काही ही आता पदभरती होणार आहे, महापदभरती 100% होणार तर आहेच. कारण की पुढच्या वर्षी इलेक्शन आहे आणि इलेक्शनमुळे आपल्या महाराष्ट्रात जे सरकार आहे, भाजप सरकार आणि शिंदे सरकार, तर यांना पदभरती काही करून काढणं आहे, काही करून पदभरती काढणं आहे. त्यामुळे तुम्ही पदभरती कधी निघते तर या आशेवर राहू नका. पदभरती 100% निघणार आहे आणि या वर्षातच पदभरती होणार आहे. कारण की पुढच्या वर्ष इलेक्शन आहे, आचारसंहितेमुळे कुठलीही पदभरती होणार नाही. त्यामुळे या वर्षात तुमचा जर अभ्यास चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही या वर्षात सरकारी नोकरी मिळू शकता. एकदम चांगला अभ्यास पाहिजे मित्रांनो. तुम्ही क्लासेसच्या भरोशावर बसाल तर तुमचं होणार नाही. तुम्हाला स्वतः मेहनत घ्यायची आहे. स्वतः पेपर पॅटर्न बघा. कुठलाही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून त्याबद्दल व्हिडिओ बघू शकता, कन्सेप्ट क्लिअर करू शकता. पण तुम्ही क्लासेस लावून जर क्लासेसच्या भरोशावर हे तुम्हाला टीचर लोक आपल्या महाराष्ट्रातले मोटिवेट करतील, बब्या पोट्ट्या करतील, पण तुम्हाला परिपूर्ण ज्ञान नाही देणार आहे. फक्त तुमचा टाईमपास होईल, तुमचं मनोरंजन पण होईल. तुम्हाला पण वाटेल पेपर होईपर्यंत वा आपण तलाठी होऊ, आपण वनरक्षकमध्ये गार्ड होऊ, आपण झेडपी भरतीत लागू, ग्रामसेवक लागू. पण अखेरी शेवटी तुमच्या निराशा पदरी येईल. त्यामुळे कुठल्याही क्लासेसवाल्याच्या मागं लागू नका. स्वतः पॅटर्न बघा, स्वतः पेपर बघा पूर्वीचे, त्यानुसार अभ्यास करा. कारण की क्लासेसमध्ये टाईमपास होतो. ऑफलाईन जर क्लासेस असते तर त्याची जबाबदारी असते, विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. विद्यार्थ्याचं जर झालं नाही तर तो आपल्याला काही ना काही म्हणेल. पण तुम्ही ऑनलाईन क्लासेसच्या भरोशावर जर म्हणत असाल तुमचं, तर ते सिलेक्शन होणार नाही. एवढंच आहे, ऑनलाईन क्लासच्या मागं लागू नका. स्वतः जीवतोड मेहनत करा. कारण की एवढंच वर्ष तुमच्यापाशी आहे. पुढच्या वर्षी इलेक्शन आहे, लोकसभेची निवडणूक आहे, विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे कुठलीही पदभरती पुढच्या वर्षात तर होणारच नाही. जर तुम्हाला दाखवून द्यायचंच असेल, तुमच्यात दम असेल, हिंमत असेल, अभ्यास करण्याची तुमची जर जिद्द असेल तर तुम्ही याच वर्षी काही सरकारी नोकरी मिळू शकता. पुढच्या वर्षीचं किंवा पुढे पदभरती निघेल, पोलीस भरती निघेल, त्या पोलीस भरतीत किंवा इतर पदभरतीत माझं होईल, तर ते सगळं तुमचं चुकीची मनधारणा आहे. त्यामुळे चुकीची मनधारणा मनात ठेवू नका. ही भरती निघणार आहे 100%. आता तुम्ही वाट बघू नका की भरती कधी जाहीर होईल. कधी पण उद्या पण भरती जाहीर होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर तुमची इच्छा असेल यावर्षी सरकारी नोकर व्हायची आणि इतक्या दिवसात जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर आता हे एवढ्या दिवसापासून जर तुम्ही अभ्यास करत असाल, लॉकडाऊनपासून जर अभ्यास करत असाल, तर एवढे 5-6 महिने अभ्यास करा. तुमच्या जर नशिबात असेल सरकारी नोकरी तर नक्कीच चांगली मेहनत घेणाऱ्याच्या नशिबात सरकारी नोकरी नक्की पडणार आहे. एवढंच सांगायचं होतं. फक्त
सावधानता बाळगा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा, एवढंच माझं म्हणणं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.